वगैरे घेऊन आलेली असतात, ती तिथे ग्लासच्या जवळ बसली तर छान ते त्यांचं चालू असतं इंटरॅक्शन. तिथून पुढे आलो तर बाहेर मस्त एरिया आहे, असा खायला प्यायला छान मिळतंय. आणि ही खरी झाडं आहेत की सिमेंटची बनवली इथे मला काही कळलं नाही. इथे तुम्ही बघू शकता, हे आता कुठे चाललो आपण, बर्ड्स वॉचिंगसाठी आलेलो आहोत इथे. आणि इथे इथला एक्सपिरियन्स वॉच जस्ट वाव. एंट्री केल्यानंतर हे बर्ड्स आहे ना इतके आरामात फिरत होते तिथे की असं वाटलं अरे हे काय, म्हणजे आपण जवळ जाऊन मस्त फोटोशूट पण केलं त्यांच्या. ते एकदम रिलॅक्स्ड होते, कारण इथे कोणी येऊन तसे काही रूल्स आहेत की त्यांना तुम्ही फीड नाही करू शकत, तुम्ही काही आणलेलं त्यांना टच नाही करायचं, आणि ते सगळे फॉलो करतात. त्याच्यामुळे बर्ड्स एकदम कम्फर्टेबल होते, त्यांना कसलीच भीती नव्हती. मी इतक्या जवळनं फोटो काढले, व्हिडिओ काढले, त्यांना काहीच फरक पडत नव्हता. छान त्यांचं काम चालू होतं. मग मी थोडंसं म्हटलं यांच्याबरोबर थोडेसे आपणही फोटो काढून घेऊया, आणि मी ते फोटो काढून घेतले यांच्याबरोबर. अजिबात घाबरले नाही. हा इथे बघा एक आफ्रिकन पॅरट होता, आणि मला मोर दिसला तर मला इतकं आश्चर्य वाटलं. मी इतकं जवळून काढलं ना, ते असे खांबावर जाऊन बसले. ते बघा फॅन लावलेले असतात ना, ते खांबावर जाऊन बसला आहे तो, आणि त्याच्या इतका जवळ आम्ही फोटो काढले, सेल्फीज काढले. ते काही मूव करत नाहीत, किंवा एक पक्ष्यांचं किंवा प्राण्यांचं असतं ना जवळ आल्यानंतर थोडंसं लांब जाणं किंवा काय, तसं काहीच नाही. हा पॅरट तो मला असं वाटतं तो उडी मारून येईलच की काय मोबाईलवर. आणि हे इथलं ॲम्बियन्स पण खूप छान होतं, खूप छान आहे. नक्की बघायला या, मुलांना खूप आवडतं. इथे फोटो काढायला खूप छान आहे. हा ब्रिज छोटासा बनवला आहे, छोटंसं तळं आहे, मिनी जंगलसारखं आहे अगदी. काही बघितलं ना आम्ही, पक्ष्यांनी तिथे आतमध्येच खाली घरटी बांधून अंडी वगैरे दिलेली होती, तर त्यांना लपायला आवडतं काही पक्ष्यांना, उडून एखाद्या ठिकाणी जायला. तर तसं सेटअप केलेलं आहे पूर्ण. खूप छान प्लांट्स लावलेले आहेत, आणि म्हणूनच तिकीट्स हाय आहेत की त्यांना थोडंसं मेंटेन करायला पण काळजी घ्यायला लागते, कारण समर्समध्ये खूप हॉट असतं. हा बघा ब्युटिफुल. आणि त्यांचा पिसारा इतका छान होता, आणि भरपूर मोर होते.